साधना प्रकाशन आयोजित या पुस्तक प्रकाशन सोहळ्यास माझ्यासोबत उपस्थित आहेत कला संस्कृती खात्याचे उपसंचालक आदरणीय मिलन माटे सर. मला वाटतं पेडण्यातून कोणीही जावं कला संस्कृती खात्यामध्ये आणि मिलिंद सरांना भेटावं आणि आपली कैफियत मांडावी. मला वाटतं जिथं असतील तिथं धावून येणाऱ्यापैकी एक चांगला असा अधिकारी आमच्या पेडण्यात म्हणताना आम्हाला अभिमान वाटतो. ही पंगत मोठी आहे सर, त्यामुळे नाईलाज आहे, कारण प्रत्येक पंक्तीतल्या पानातला जो गोडवा आहे तो गोडवा चाकल्याशिवाय पुढे जाताच येणार नाही. त्यामुळे या कार्यक्रमावर सुंदर असं ज्याने विवेचन केलं, जे पुस्तक आपण आता ज्या पुस्तकाचं आणि प्रकाशन झालं आणि आपण अनेक वेळा शाळेमध्ये शिक्षक म्हणून सुद्धा आपण उदाहरण दिलं की चंदनाच्या सहवासात राहिलं की चंदनमय होऊन जातं. तसंच एक छोटासा कीटक जो भृंगी ऋषी म्हणतो तो होऊन जातो, असे उदाहरण दिलं. पण हा भृंगी ऋषी सुद्धा कधीतरी गर्वात जातो आणि त्याचे मग परिणाम काय होतो, एक सुंदर असं जो इतिहास अनेकांना, मलाही ती एवढा त्याच्यातलं पौराणिकमधला इतिहास माहित नव्हता, पण ते तुमचे पुस्तक वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं. म्हणजे यामागचा अभ्यास आणि मला वाटतं हा पूर्ण एकंदर हे नाट्य काय आहे, नाट्यपुष्प काय आहे, आणि ते मला वाटतं प्राध्यापक विठोबा बगडी सरांनी इथं सुंदर असं मांडलेलं आहे. त्यामुळे आजच्या कार्यक्रमाचे जे पुस्तकावर ज्यानं योग्य अशा व्यक्तीची आपण इथं निवड केली, ज्याने पुस्तकावर भाष्य केलं. या कार्यक्रमास आणि एक व्यक्ती अनुपस्थित राहिली. खरं तर ते आणि मी दोघेही आज बोर्डच्या एक्झामला दोघेही होतो. सुदैव माझं बरं की गेले 5 दिवस मी शाळेतच नाही, त्यामुळे आज परत कोणत्याही परिस्थितीत मला जॉईंट होणं गरजेचं होतं शाळेत, त्यामुळे मी राहिलो. नाहीतर मलाही नाईलाज असतो आज बोर्डच्या मीटिंगला, त्या 10वीच्या याला जायला भाग. त्यामुळे नरेंद्र साहेबांनी मला जवळजवळ 12:30-1 वाजता फोन केला आणि कोणत्याही परिस्थितीत तुम्ही चला म्हणाल, मला येता येणार नाही. त्यामुळे मग शेवटी या कार्यक्रमाला म्हणजे त्यांनी तुम्हाला शुभेच्छा कळवल्या असतील, पण त्यांनी मुद्दाम नमूद केलं की या कार्यक्रमानिमित्तानं त्यांना इथे आले, म्हणजे त्या बैठकीमुळे त्यांना येऊ शकले नाही. पण त्यांनी पुस्तकामध्ये सुंदर अशी प्रस्तावना लिहिली आहे जी मी वाचलेली आहे. आजच्या कार्यक्रमामध्ये सगळं कसं आनंदमय आहे बघा. 2 उमेश आहेत, 2 मिलिंद आहेत, आणि नुसते मिलिंद नाहीत किंवा मिलिंद माटे सर, म्हणजे श्रीकृष्णाची हे सगळं हे आहे, चैतन्यमय असं हे व्यक्तिमत्व, ज्यामध्ये मिलिंद भामर सर ज्यांना आदर्श शिक्षक, ज्यांची प्रेरणा घेऊन विठोबा बगडी सारखे, आणि नंतर या वर्षीचा मलाही राज्य पुरस्कार. पण हा पुरस्कार कुणाकडून तरी प्रेरणा घ्यावी असे व्यक्तिमत्व मामल सर. समाजकार्य म्हणून पेडणे महालात म्हणा, कोरगावचे आमचे ते गाव बंधू ते उमेश तळवणेकर, एक धडाडीचं व्यक्तिमत्व आज या कार्यक्रमाला इथं व्यासपीठावर उपस्थित आहेत. निवृत्ती शिरोडकर विषयी काय बोलावं, मला वाटतं एकंदर पेडणेच नाही तर संपूर्ण गोमंतकातील सगळ्या नाट्य कलाकार आणि त्या नाट्य कलाकारांची सूची बनवणं, त्या नाट्य कलाकारांचं एक नोंद कायम इतिहासात नोंद करणारे असं व्यक्तिमत्व, पत्रकार म्हणून ओळख आहेच, पण मी त्यांची नेहमी या ओळखीसाठी त्याने खरं तर साहित्यिक म्हणून मी त्यांचा इथं गौरव करेन. असे एक व्यक्तिमत्व म्हणजे निवृत्ती शिरोडकर. या बाजूला आहे रंगकर्मी, नाट्य क्षेत्रामधलं एक उमद व्यक्तिमत्व, ज्यांचं मी नाटक सुद्धा मला पाहण्याचा योग आला. एक रंगकर्मी, नाट्य क्षेत्रातील चांगलं काम करणारे, हौशी रंगभूमी ज्यांनी जोपासतायत आणि मोठ्या तन्मयतेने आपल्या सोबत अनेकांना घेऊन पुढे जात आहेत, असे आमचे रुपेशजी, माझे अनेक मार्गदर्शक, पत्रकार आता म्हणता येणार नाही, पण कुणालाही धावून जाणारं असं हे व्यक्तिमत्व, वेळ नाही काळ नाही अशा काळातलं श्री आदरणीय असे उमेश गाठ सर, कदम सर, त्यांचे मला वाटतं अमित, हल्लीच मला चांगली ओळख झाली, लहानपणी होते. आणि आणखी 2 व्यक्ती समोर बसलेले फक्त माझे मित्र पत्रकार गवंडी, आमचे सूर्यकांत सोडणकर, आमच्या आणखी सोबत ज्यांच्यावर आम्ही काम केलं त्या वारखण गावच्या माझी सरपंच पल्लवी परब, माझे दोन्ही विद्यार्थी आजही माझ्यासाठी विद्यार्थी आहेत, आणि किरण आणि रोहन बाकीचे आहेतच. पण आजचा दिवस तुमचा आहे, युवकांचा दिवस, आणि युवकांनी नेहमी काय म्हटलेलं आहे,
कोणत्याही गोष्टीसाठी वेडे व्हा. वेड पांघरल्याशिवाय काही मिळत नाही. विवेकानंद त्यावेळी जर वेडे झाले नसते धर्मासाठी म्हणा किंवा आपला देश सांभाळण्यासाठी, तर आज आपल्याला विवेकानंद ज्या दिवसासाठी आपण ओळखतो, युवा दिन म्हणतो, आज आपण ओळखलाच नसतो. त्यामुळे त्यांची प्रेरणा सातत्यानं मी नेहमी तुमचं आठवण कुठेही कार्यक्रमात करत असतो की असे विद्यार्थी आपल्या कर्तृत्वानं मोठे होतात, पण मोठे झाल्यानंतरही शिक्षकाप्रती कृतज्ञता ठेवणारा हे माझे दोन्ही विद्यार्थी मला सांगायला मोठा अभिमान आणि स्वाभिमान वाटतो. कारण मी चित्रकलेचा शिक्षक आणि साहित्याची आवड असणारी, आणि तुम्ही अशी चांगली म्हणजे ज्याला भविष्य आहे अशी इथं हे दिलंय की पुढची पिढी आमच्याकडे सुपूर्द केले, ज्यांना चित्रकलाही आवड आणि साहित्यही. मला वाटतं त्याने चित्रकर्ता पुढे नेली, त्याची इच्छा होती, पण काही गरज नाही, जन्मजात तुझ्याकडे ती आहे, ती पुढे घेऊन जाऊ शकतो, पण साहित्यातही चांगलं काम करू शकतो असं रोहनला भविष्य आहे. उपस्थित आपण गवंडी आता आणि होते तुम्ही सगळे मान्यवर, ज्यांचं हृदय विशाल आहे आणि ज्या हृदयामध्ये रश्मी आहे. रश्मी म्हणजे काय माहित आहे? अनेकांना माहित नाही. सकारात्मक ऊर्जा. मराठी शिक्षक आहे त्यामुळे त्याचा अर्थ सकारात्मक ऊर्जा, कायम पॉझिटिव्ह, ज्यानं पॉझिटिव्ह ऍटिट्यूड आपण म्हणतो, आणि सकारात्मक ऊर्जा ज्याने कायम तुमच्या हृदयामध्ये पेरली आणि तुम्ही सातत्यानं वेडे झालात. चित्रकार ते साहित्यिक होताना मला वाटतं मीही लिहितो, पण मी ललित किंवा माझे विचार मांडतो, मला कविता येत नाही, कवी मन मला नाही, किंवा मी आणखी कोणतंही दुसरं साहित्य हे करू शकत नाही. पण मला वाटतं त्यांचं एकंदर संपूर्ण परिचय बघितल्यानंतर आतापर्यंत 3 नाटकं त्यांनी लिहिलेली आहेत, ज्यामध्ये संगीत राजधर्म निष्ठा, संगीत या नात्याला नाव काय, आणि अघात तुळशी महिमा. म्हणजे या नाटकामधून नाटक लिहिणं, काव्य करणं, कविता लिहिणं आणि त्याचबरोबर ललित, हा सगळा जो साहित्य प्रकार तुम्ही आतापर्यंत हाताळलाय, त्यामुळे मला वाटतं या विविध अंगी असलेलं हे हृदय आणि त्या हृदयानं वेड होऊन मला वाटतं मी सुरुवातीच्या त्यांच्या 2-3 कार्यक्रमाला निवेदनच करण्यासाठी आलो होतो. आणि मला वाटतं माझं पहिलं सुद्धा मी जे काही लिहिलं ते गाठोडं 10 वर्षापूर्वी उपासना त्यांच्या या अंकामधून माझं पहिलं साहित्य म्हणजे मी काय लिहिलं ते त्यांनीच उपासना या माध्यमातून त्यांनी लिहिलं होतं. म्हणून एक ती जवळचा स्नेह कायम या साधना प्रकाशन किंवा या व्यक्तिमत्वाशी माझा जडला, आणि तो आजही आम्ही तेवढा जपून पुढे जातो. पुस्तकाविषयी मोठं भाष्य झालंय, पण या व्यक्तिमत्वानं आजपर्यंतचा जो प्रवास आहे, खडतर प्रवास आहे, अगदी हल्लीच ते रिटायरमेंट झाले, पण जो माणूस कलाकार आहे तो कधीच रिटायर्ड होत नाही, तो कधी थांबूत, आणि खऱ्या अर्थानं आता तो पुढं त्याची नवी वाटचाल सुरू असते, आणि त्याप्रमाणे नवी दिशा देण्यासाठी, नव्या योजना, नव्या आकांक्षा जन्मास घालण्यासाठी अशी व्यक्तिमत्व घडत असतात, आणि याच व्यक्तिमत्वातून समाजाला दिशा देण्याचं काम करतं. आणि ते दिशा देताना मला वाटतं अशी पुस्तकं, असं ज्ञान, कारण विद्या धन हे सर्व धन प्राधनम म्हणतात, म्हणजे ज्ञान हे सर्वश्रेष्ठ धन आहे. जे ज्ञान त्यांना मिळालं ते ज्ञान त्यांनी शिक्षक म्हणून आपल्याकडे ठेवलं नाही, ते वाटलं, दिलं, मग तो चित्रकारितेमध्ये असू दे, साहित्य रूपी असू दे. आणि मला वाटतं त्याने आयोजित केलेले विविध असे छोटे छोटे कार्यक्रम असू दे, जे कार्यक्रम मी बघितलेले आहे. त्याने एक काळ असाही होता की शाळा सगळं सांभाळता, आणि मला वाटतं आणखी एक या तांबुसकर सरांचा मला अभिमान वाटतो किंवा त्यांच्यावर, कारण त्यांचा मागचा जो त्यांनी संघर्ष जीवनामध्ये गेलेला आहे. अगदी काम करते त्यावेळी, घर सांभाळत्या वेळी घरावर आली अनेक संकट होती, पण त्या संकटांना सामोरे जात या सगळ्या कला आपण जोपासला. कला जपसताना आपलं कुटुंब, आणि ते कुटुंबामधूनही त्यांना कुटुंबातनं घडण्यासाठी केलेले प्रयत्न, स्वतःचं कुटुंब, आपले इतरही कुटुंबामधल्या यांना आधार देण्याचं काम, मला वाटतं ही प्रेरणा होती. म्हणून मी मगाशी म्हटलं की आजचा दिवस तुम्ही चांगला निवडला, की आजचा दिवस हा युवा दिन, युवकांना प्रेरणा. आता आम्ही युवकांनी जिथं समोर आहेत त्या युवकांनी यामधून काय प्रेरणा घ्यावी, तर कोणतीही गोष्ट वेडे झाल्याशिवाय मिळत नाही, आणि ध्येय वेडे झाल्यानंतर काय त्याचे परिणाम होते ते मला वाटतं हृदयनाथ तांबुसकर यांच्या एकंदर या जीवन प्रवासातून आपल्याकडे नजरेतून येतं. त्यांच्या
मला वाटतं अजून खूप जण बोलणार आहेत, मलाही भरपूर असं बोलावं वाटतं, पण मंडळी बघितल्यानंतर सगळेच पंक्तीतले पदार्थ एवढे गोड आहेत की प्रत्येकानं चाखावं असंच आहे. त्यामुळे त्यातला मी एक कोणताही तरी भाग होतो आणि साखर भात तेवढा मी मिलिंद सरांना ठेवतो की त्यांनी शेवटी त्याचा गोड करावा आणि मग राहिलेलं त्याला आपण नंतर बाकीचे पदार्थ आपण वाटून घेऊया. या पुढे चैतन्यमय अशा या व्यक्तिमत्वास भरपूर असं आयुष्य मिळो आणि त्यांच्या या आयुष्यामध्ये त्यांच्याकडून अधिकाधिक नवी साहित्यकृती निर्माण व्हावी. कुडाळमध्ये माग मला संगीत रंगभूमी आणि नाट्य परंपरा या विषयावर मला एका ठिकाणी बोलवण्यात आलं होतं. प्रामुख्यानं मी 3 व्यक्तिमत्वांची नावांचा उल्लेख केला, आणखी असतील पण मी हल्लीचा नाट्य प्रवास गोमंतकीय नाट्यलेखक तयार होत नाही असा उल्लेख झाला. माझ्याकडून 3 नावं प्रामुख्याने माझ्या नजरेत आली आणि मी बोलूनही टाकली, पण हेही मान्य केलं की कदाचित याहीपेक्षा आणखी अधिक असतील. पण मला नजरेत असलेल्या शरद गावडे, त्याच्या नरेंद्र नाईक आणि हृदयनाथ तांबोसकर सर यांचा मी मुद्दाम आवर्जून उल्लेख केला होता की आम्ही गोमंतकीय रंगभूमी पूर्वीपासून जोपासत आलोय, आजही जोपासतोय आणि भविष्य काळातही तेवढ्याच तन्मयतेनं आपण ती जोपास, कारण आपल्याला ती परंपरा आहे, या भूमीची ती आपली भूमी आहे, ती सकस आहे आणि नाट्य परंपरा असलेली आहे. त्यामुळे नाट्य कलाकार आणि नाट्य लेखक या भूमीतून जन्मणार. कारण मला इथं सांगायलाही अभिमान वाटतो की जी गोमंत रंगभूमी आपण जोपासतो ती प्रथम रंगभूमी ही आपल्या पेडणे महालातूनच सुरुवात झाली आणि मला इतिहास वाचल्यानंतर आपल्या धारगळ गावातून या रंगभूमीचा उगम झाला होता याची इतिहासात नोंद होती. आणि ही इतिहास नोंद कैलासवासी विष्णू सूर्या वाघ यांनी आपल्या पुस्तकामध्ये नोंद केली आहे की शिशिरो उत्सव जो धारगळला होतोय तिथं पहिलं साधारण 1740 का 1840 मध्ये तिथं पहिलं नाटक त्या याच्यावर सुरू झालं होतं. आणि तिथून आता आपण दुर्दैवी म्हणूया काही म्हणूया की हा इतिहास जरा मागे राहिला आणि आपली ही नाट्य परंपरा महाराष्ट्रात सुरू झाली असा त्याचा उल्लेख मिळतो. खरं तर दोन्ही मराठी रंगभूमीचे जनक आपणच आहोत आणि मराठी संगीत भूमी सुद्धा आपणच, कारण ती गोमंतकात डोंगरी या गावात कृष्णम भट बांधकर या साहित्यिकाने निर्माण केली होती. त्यामुळे गोमंतका किती इतिहास प्रधान आहे याचं लक्षात घ्या. बोलण्यासारखं पुष्कळ आहे. मी सर तांबोसकर सर यांना खरोखर मी त्याचा ऋणी आहे, कृतज्ञ आहे की अशा या सुंदर सोहळ्यात त्यांनी आम्हाला सामावून घेतलं आणि हजार विघ्न पार पडत आजचा हा संगीत शिवभक्त भृंगी जे अनेकांना प्रेरणा देणारे नाटक, अनेकांचं गर्वहरण, म्हणजे अनेकांच्या मनात एखादा आपण नाटक हे नेहमी समाज प्रबोधनाचं काम केलेलं आहे नाटकाने. त्यामुळे समाज प्रबोधनाचं काम निश्चितच आजच्या या तरुण पिढीला करणारं असं हे नाटक रंगमंचावर येवो आणि या रंगमंचातल्या अनेकांना त्या नाटकातून प्रेरणा होऊन नवी पिढी एका नव्या वाटचालीकडे वाटचाल करू या शुभेच्छा मी इथं व्यक्त करतो. नवीन वर्ष सुरू झालेले आहे, त्या नवीन वर्षाच्याही तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो. इथं उपस्थित मान्यवरांनाही शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा नव्या साहित्यकृतीची आपल्याकडून प्रतीक्षा करून मी थांबतो. धन्यवाद.